नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेऊयात मॅग्नेशियम सल्फेट या खताबद्दल। तर हे खत आपल्या कोणत्या पिकाला आपण देऊ शकतो, कधी देऊ शकतो, किती प्रमाणात देऊ शकतो, आपल्याला त्याचे काय फायदे होतात, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे काय। तर मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे MgSO4, आपण याला इप्सम साल्ट असंही म्हणतो। हे खत आपल्या पांढऱ्या स्फटिकासारखं दिसणारं असतं आणि पाण्यात सहजपणे विरघळणारं खत असतं। तर या खतामध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात। मॅग्नेशियम यामध्ये 9.5 ते 10% असतं, तर सल्फर यामध्ये 12 ते 13% असतं। शेतकरी मित्रांनो, हे दोन्ही घटक आपल्या झाडासाठी अत्यंत आवश्यक असतात। मॅग्नेशियममुळे काय होतं, तर हरितद्रव्य तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम हा असतो। तर सल्फरमुळे काय होतं, प्रथिन निर्मिती, वास आणि चवसाठी गरजेचं असतं। तर मॅग्नेशियम आणि सल्फरचे काय कार्य असतं ते जाणून घेऊयात। तर मॅग्नेशियम काय काम करतं, तर झाडामध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी मॅग्नेशियमचं महत्त्वाचं कार्य असतं। फोटोसिंथेसिस सुधारण्यासाठी मदत करतं। झाडामध्ये ऊर्जा प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मॅग्नेशियमचा महत्त्वाचा रोल असतो। झाडाची वाढ चांगली होते आणि फुलं आणि फळांची संख्या मॅग्नेशियममुळे भरपूर प्रमाणात लागते। तर सल्फरचं काय काम असतं ते जाणून घेऊयात। प्रथिने तयार करण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते। कांदा, लसूण यामध्ये वासासाठी उपयोगी ठरतं। सोयाबीन आणि सूर्यफूलमध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी सल्फरचा महत्त्वाचा रोल असतो। फळांचा रंग, चव, पोषण मूल्य सुधारण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो। म्हणून शेतकरी मित्रांनो, सर्वसामान्य पिकांपासून ते अत्यंत संवेदनशील पिकांपर्यंत सगळ्यांमध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा उपयोग केला जातो। तर आपण कोणत्या पिकाला हे द्यावं आणि कोणत्या अवस्थेमध्ये द्यावं ते जाणून घेऊयात। तर द्राक्ष, संत्रा, केळी यामध्ये हिरवळ टिकवण्यासाठी, फळांचा आकार सुधारण्यासाठी, चव सुधारण्यासाठी याचा वापर केला जातो। तसेच टोमॅटो, मिरची, वांगी यामध्ये फलगळ थांबवण्यासाठी, चकाकी वाढवण्यासाठी वापर केला जातो। कांदा, लसूणमध्ये वास साठवण क्षमता वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो। सोयाबीन, सूर्यफुलामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी वापर केला जातो। ऊसामध्ये साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला जातो। तर आपण आता जाणून घेऊयात हे कधी द्यावं आपल्याला। तर जमिनीतून जर द्यायचं ठरलं तर पेरणीनंतर आपण 30 ते 40 दिवसांनी याचा वापर करावा। फवारणीसाठी जर द्यायचं ठरलं तर झाडाच्या वाढीच्या टप्प्यावर असताना 15 दिवसाच्या अंतराने आपण 2 ते 3 वेळा याची फवारणी घ्यावी। जर शेतकरी मित्रांनो तुमच्या झाडाची पाने जर जास्त पिवळी पडलेली असेल आणि पानगळ जास्त झालेली असेल तर आपण लगेच त्वरित त्याची फवारणी करावी, आपल्याला याचा चांगला रिझल्ट जाणवतो। थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ज्या झाडाची जास्त प्रमाणात पानं गळलेली वगैरे आहे त्यांना नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो। आता आपण जाणून घेऊयात या खताचे डोस आपण कशा प्रकारे देऊ शकतो। जर आपल्याला फवारणीसाठी जर मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा ठरला तर 5 ते 10 ग्रॅम आपण प्रति लिटर पाण्यामध्ये देऊ शकतो। सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या टायमाला आपण फवारणी केल्यावर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो। दुसऱ्या फवारणीसोबत खतासोबत मिक्स करताना आपण योग्य तो सल्ला घेऊनच मिक्स करावी। आणि शेतकरी मित्रांनो, जर आपण जमिनीतून द्यायचं ठरलं तर 10 ते 20 किलो प्रति एकरसाठी आपण देऊ शकतो। सेंद्रिय खत, कंपोस्ट खत यामध्ये मिसळून जर द्यायचं ठरलं तर आपल्याला त्यासोबत चांगला रिझल्ट मिळतो। आणि मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करताना मातीचं परीक्षण करूनच आपण वापर करावा शेतकरी मित्रांनो। आपल्या झाडाची अवस्था पाहून आपण याची मात्रा कमी जास्त करावी। पानगळ पिवळी पडत असेल, फळगळत असतील तर हे खत अत्यंत उपयुक्त ठरतं आपल्याला। तर आपण आता काय काळजी घेतली पाहिजे हे खत वापरताना, तर जास्त प्रमाणात आपण याची फवारणी करू नये। त्यामुळे काय होईल, आपल्या झाडाची पानं गळू शकतील किंवा पान जळू शकते। जास्त उन्हामध्ये आपण फवारणी करू नये, खताचा आपल्याला वेगळाच परिणाम झालेला दिसून येईल किंवा आपल्याला याचा रिझल्ट म्हणावा तसा येणार नाही। इतर खतांबरोबर मिक्स करताना योग्य तो सल्ला घेऊनच मिक्स करावे। आपली जमीन आधीच जास्त क्षारयुक्त असेल तर मॅग्नेशियम सल्फेटचा आपण वापर प्रमाण थोडं कमी करूनच वापरावं। तर आता आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो, याचे आपल्याला काय काय फायदे होतात। एक म्हणजे आपल्या झाडामध्ये हिरवळ जास्त प्रमाणात वाढते, फुलगळ थांबते, फळांना चांगली चकाकी येते, आपल्या झाडाची वाढ झपाट्याने झालेली दिसून येते। त्यामुळे आपल्या उत्पन्नात आपल्याला निश्चितच वाढ झालेली दिसून येते। फळाची गुणवत्ता, टिकवण क्षमता चांगली वाढते। आपलं जे झाड आहे ते रोगप्रतिकारशक्ती झाडाची चांगली वाढते, त्याच्यामुळं किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी प्रमाणात झालेला दिसून येतो। शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकांमध्ये जर पानं पिवळी पडत असतील, फूल जास्त प्रमाणात गळत असेल, झाडाची वाढ जर खुंटली असेल तर मॅग्नेशियम सल्फेट हा एक महत्त्वाचं खत आहे त्यासाठी। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त अशी वाटत असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.